तर आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम नोंदणी सुरू आहे। बांधकाम कामगार नोंदणीमध्ये पुणे जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं दिसून आलंय। खासगी एजंटचा सुसवाट कामगारांना लुटत असल्याचंही चित्र समोर आलंय। यामध्ये जुन्नर तालुका आघाडीवर असल्याची माहिती मिळते। फक्त 1 रुपया नोंदणी फी असणाऱ्या या बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेसाठी खासगी एजंट कामगारांकडून 1000 ते 1100 इतके रुपये उकळत आहेत। इतकंच नाही तर मोफत देण्यात येणारी भांडीही हे खासगी एजंट कामगारांकडून 1000 ते 1500 रुपयांची मागणी करतात। नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवून देतानाही त्यातील निम्म्या रकमेवर हे एजंटच डल्ला मारत असल्याचं चित्र समोर आलंय। तर कामगार नोंदणीमध्ये खासगी एजंटचा सुसवाट झाल्याचं दिसून आलंय। तर प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी एका सब एजंट सोबत दूरध्वनीद्वारे बातचीत केल्याची कॉल रेकॉर्डिंग देखील समोर आली आहे। हॅलो, हा गावाने बोला ना। अहो ते मला कळलं होतं का आपण ते बांधकामाचे ते मजुरांचे काय फॉर्म आहेत ना ते भरून घेतो म्हणून। अहो ते बांधकाम मजुराची काय योजना आहे, बांधकाम मजुराची काहीतरी योजना आहे ना। हा हा, बांधकाम कामगार मजुराची काहीतरी योजना आहे ना। तुम्ही कुठून बोलता? हा, तुम्ही कुठून बोलता? मी चास मधून बोलतोय। चास मधून? हा, चास नारुडी। काय आडनाव? नारुडी, चास नारुडी। नारुडी। ऐका ना, हा, काय त्याची प्रक्रिया असते हो? ते कसे भरायचे फॉर्म, काय प्रक्रिया आहे त्याची? अहो त्याच्यामध्ये बांधकाम असं असतं, तुमची मुलं जर शाळेला असेल ना तर स्कॉलरशिप भेटते त्यांना। ओके, आणि हा, आणि फॉर्म भरायला काय काय लागतंय? नाही हो, हा, फॉर्म भरायला काय काय लागतंय? काय नाही, आधार कार्ड लागतं, हा 2 फोटो लागतात, हा, रेशनिंग कार्ड लागतं, बँक पास जरूर घ्यायलाच लागते। ओके ओके, आणि खर्च पण किती आहे, कसा काय नोंदणी फी वगैरे काय त्याची? नोंदणी फी आहे 1100 रुपये आहे। नोंदणी फी 1100 रुपये। हा, बरं, आम्ही 4-5 जण आहे, महिलांना आहे का जेंट्सला पण आहे? तुम्हाला कोणी रेफरन्स दिला? पण माझं नाव कोणी सांगितलं? अहो आता सगळीकडे फोन ते चालू आहेत ना, तर मी एकाला विचारलं, त्याने तुझा नंबर सांगितला मला। ते काय भांडी पण भेटतात का? हा, भेटतात ना। भांड्याला किती पैसे लागतात? ते देतात, ते 1000 रुपये नंतर घेतात भांडे भेटल्यावर। तर 1 रुपयाच्या नोंदणी फीसाठी 1000 ते 1100 रुपये कामगारांकडून वसूल केले जातात।